22 जानेवारी 2024 या जगातल्या प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असलेल्या सुवर्ण दिनी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राचे मंदिर आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा झाला. पण हे मंदिर उभारणे म्हणजे मोठे संघर्ष पर्व होते. आपल्याला माहित आहे की किती मोठा लोकलढा आणि न्यायालयीन लढा या मंदिर उभारण्यासाठी झाला आहे. या काळात 1990 साली व 1992 साली झालेली कार सेवा ही अतिशय महत्वाची मानली जाते. अत्यंत संवेदनशील काळात अयोध्येमध्ये जाऊन कार सेवा करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन तालुका कार्यवाहक सुरेश भाऊ हालमे आज आपल्यासोबत आहेत. आज 74 वर्षांचे भाऊ आपल्याला 1990च्या आठवणी सांगणार आहेत. त्यावेळी फक्त 44 वर्षांचे भाऊ आणि त्यांनी दिलेला लढा, अविस्मरणीय आठवणी काय होत्या हे जाणून घेऊयात. नमस्कार, मी नीता दे, बार्शी टुडे मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. भाऊ, मी कार सेवेबद्दल आपल्याला प्रश्न विचारणारच आहे, पण तत्पूर्वी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलं, साधारण कसं काय त्यामध्ये गेलात आपण? संघाच्या कामात संपर्कातून माणूस जातो. म्हणजे माळेगल्लीला अप्पाजी देवकर म्हणून होते, ते 7-8 वर्ष प्रचारक होते आणि प्रचारक म्हणून थांबल्यानंतर लग्न करून ते संसाराला लागले आणि गल्लीतल्या सगळ्या मुलांना बरोबर घेऊन शाखेत जाणं हे त्यांचं काम होतं. मी माळेगल्ली भागात माझा जन्म आहे, त्यामुळे वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून अप्पाजींचं बोर्ड धरून आम्ही शाखेत जायचो. आणि शाखेत का जायचो तर तिथं वळण लागतं, मुलं चांगली डेव्हलप होतात. मला ते आत्ता ते आठवतंय की मामाच्या बोर्डिंगमध्ये घाला म्हणजे त्याचं आयुष्य बनून जाईल, असं ग्रामीण भागात होतं. तसं संघात वळण लागेल, तसं चांगलं वळण लागेल असं ते बोलीभाषेत म्हणायचे. त्यामुळे घराघरातून संघ शाखेत पाठवायचे टोन असायचा. एखादा मुला जर शाखेत नाही आला ना तर आम्ही त्याच्या घरी जायचो, तर ते आई म्हणायची उद्या तू येऊन घेऊन जा रे याला. म्हणजे असं ते वातावरण असायचं. लाटीकाठी, खेळ, लेझिम, सगळ्या प्रकारचे भरभरून कार्यक्रम संघटना असायचे, त्यात मी रमत गेलो. साधारण सहकारी कोण कोण होते त्यावेळेला? त्यावेळेसचे सहकारी म्हणजे माळेगल्लीतले सांगायचं तर बाळासाहेब गौरकर म्हणून होते. म्हणजे गौरकर म्हणजे बंडऊ गौरकर आहेत ना आता सुलाख्या स्कूलमध्ये हेडमास्टर, त्यांचे धाकटे भाऊ तो होता. प्रकाश कुलकर्णी होता, वेडी कुलकर्णींचे मुलं. परत इथं केसकर नाही काय दामले अण्णा हेडमास्टर होते, अण्णासाहेब अण्णा कुलकर्णी, ते आमचे शिक्षक असायचे. असे खूप त्या वयाची मुलं माळेगल्लीतले खूप, दत्ता खारवणे वगैरे, बहुजन समाजाची मुलं तर खूप यायची. तुरुंगवास भोगलेला आहे. हो. तर त्या काळातले बार्शीतले सहकारी आणि एकूणच देशाचं वातावरण याबद्दल काय सांगा? खरं म्हणजे हा 74-75चा काळ आहे. 75 साली आणीबाणी लागली होती आणि मी कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायचो. संध्याकाळी 6 वाजता संघस्थान आणि दिवसभर कॉलेजमध्ये अभयपाचं काम. आणि त्यात अभयपाचं कामाचा विषय असा होता की गोरगरिबांच्या मुलांच्या पर्यंत जाणं, त्यांच्या काही प्रश्न असेल तर सोडवणं. खरं म्हणजे हा प्रश्न सोडवणं हा विषय नीट वाटत नाही बोलायला. त्यांच्या संपर्कात राहून जगणं, त्यांच्या अडीअडचणीला स्वाभाविक एक मित्र म्हणून आपण संघटना उभारायची. आणि त्या कामात रमत गेल्यामुळे आणि त्या शिवाजी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मामासाहेब जगदाळे हे आमचं श्रद्धास्थान होतं. म्हणजे त्यांचं माझं नशीब किती चांगलं की त्यांचं माझं छान ट्युनिंग होतं. काय अनेक वेळा मी त्यांच्या जवळ जाऊन बसायचो, ते बोलायचे. किंवा कॉलेजमध्ये जर काही घडवायचं असेल तर मामांच्या परवानगीशिवाय काही घडत नसे असं. तर मग मामाकडे कुणी जायचं तर सुरेशला घेऊन जा म्हणायचे त्यांना, असं ते असायचं. आणि मामा माझ्यासाठी खूप सध्या, मला माझे कॉलेजमधले पालक म्हणून सुपे सर होते प्रिन्सिपल, त्यांनी तर मुलासारखं प्रेम केलं माझ्यावर. आणि याचं कारण असं की ह्या दोघांची वैचारिक बैठक खूप चांगली होती. मला आठवतंय मी आनंद भवनमध्ये जिल्ह्याचा दिवाळी वर्ग घेतला होता. तर त्यावेळेस मामांना काही लोकांनी विचारलं होतं की अरे मामा ते बामणाचं काम आहे, तुम्ही कसं काय जाणार हे दिलं? अरे म्हणे तेच खरं राष्ट्राचं काम आहे, तुम्हाला नाही कळायचं ते. कार्यक्रम झाला, व्यवस्थित झाला. म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटलं होतं की मामासाहेबांनी आनंद भवन संघ कामासाठी 8 दिवस वापरायला दिलं असं. ते म्हणजे ही मोठी माणसं तरी आपल्याला दिसतात तशी नसते, आतून ते खूप जाणकार असतात. म्हणजे मामांच्या बाबतीत ते खूप मला जाणवायचं, त्यांची समज खूप छान होती.
ब्युटी कॉन्टेस्टची एक म्हणजे सौंदर्य स्पर्धा होती आणि त्यामध्येही तुम्ही विरोध केला होता, त्याबद्दल काय सांगता? ब्युटी कॉन्टेस्ट म्हणजे हा विषय असा होता की अशोकजी मोडक नावाचे एक मोठे कार्यकर्ते आहेत, बीजेपीचे आमदार आहेत, त्यांची मुलगी अर्चना, बरोबर, अर्चना ताई इथे पूर्ण वेळ होती आणि बार्शीसारख्या ठिकाणी इथल्या काही तरुणांनी ब्युटी कॉन्टेस्ट ठेवली होती, म्हणजे सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. आणि थोडंसं नाही म्हटलं तरी सांस्कृतिक वातावरणाची काळजी घेणारा संघ आहे. त्यात राष्ट्रसेविका समिती, विद्यार्थी परिषद यांनी म्हटलं की तालुक्याच्या ठिकाणी कॅट वॉक, सौंदर्य स्पर्धा हा विषय बरोबर नाही. हे ठीक आहे, इंटरनॅशनल लेवलला काय असेल ते असेल, पण तालुक्याच्या ठिकाणी हे काही योग्य वाटत नाही, तर हे झालं नाही पाहिजे असं म्हणून त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांनी इथले जे संयोजक खूप हुशार होते, त्यांनी काय केलं, परीक्षक म्हणून SPD अशा अधिकाऱ्यांच्याच बायकांना ते समोर बसवलं. त्यामुळे स्वाभाविक सगळं पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या बाजूने होतं सगळं. पण जे काही आंदोलन म्हणून करायचं होतं त्यात गोलकोंडा वहिनी सुद्धा होत्या. इतकंच नाही, म्हणजे आता त्यांची नावं घ्यावेत की नाही हा विषय आहे. म्हणजे आता प्रिन्सिपाल होत्या त्या आपलं कोण नाही, शिवाजी कॉलेजच्या देवडकर ताई, त्या होत्या. एका तिथल्या मान्यवर डायरेक्टरची, मोहिते दादांची सून होती आमच्या बरोबर. म्हणजे असे सगळं चांगल्या घरातलं हे नाही झालं पाहिजे ब्युटी कॉन्टेस्ट, आपण याला विरोध करूयात असं म्हणून आम्ही विरोध केला होता, उधळून लावायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस पोलिसांनी प्रचंड हाणमार केली, लाठीचार्ज केलं. आणि माझ्या भोवती म्हणजे अनेक पत्रकारांनी ते पाहिले, 4-5 पोलीस सातत्याने माझे पाठ सोलून काढत होते. असं भयंकर मारलं. त्या तो इश्यू झाला मोठा. नंतर ते कॉन्टॅक्ट बहुतेक झाली नाही की झाली माहित नाही नेमकं, पण आम्हाला कारण पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवलं, म्हणजे मागं काही झालं कळलंच नाही. पण त्याची केस जवळजवळ 10-11 वर्ष पुढे चालली. सुरेश गणपत थालमे आणि 49 लोक, त्या सोलापूरचे काही होते, बार्शीचे काय होते, हे सगळ्या माता भगिनी आमच्याबरोबर होत्या. तर जाऊन ते कोणीतरी हजर राहिले नाही म्हणून तारीख घेऊन आम्ही परत यायचं. असं ते खूप छळ झाला तेव्हा. भाऊ, भारतीय जनता पक्ष सध्या सर्वात बलाढ्य पक्ष म्हणून ओळखला जातो, पण त्यावेळेसच्या भाजपा पक्षाबद्दल आणि आत्ताचं भाजपा यातील फरक काय? आणि आपण संघाचे कार्यकर्ते आहात, भाजपाचे कार्यकर्ते आहात, म्हणून तुम्हाला न्याय मिळाला का त्याचा? कसं असतं, कार्यकर्त्याला एखादी जबाबदारी मिळते यातच त्याचं ते मेरिट असतं त्याचं. म्हणजे मी इथला शहर अध्यक्ष होतो, मला बीजेपीचं काम मिळालं, यातच मला खूप आनंद वाटायचा. आणि तो काळ संघर्षाचा होता, म्हणजे उभारणीचा होता. मला आठवतं की ही शिवसेनेच्या वाटेला गेलेली जागा होती, आमदारकीची म्हणा किंवा खासदारकीची असं. तर बापू सुत्रे आमचे उभे होते, तर त्यांचं प्रचार जवळजवळ प्रमुख म्हणून मी काम केलं त्याचं. शशिकांत पवार होते आपले, ते दुसऱ्या वेळेस होते. ते तर म्हणजे खूप सरळ साधा शेतकरी, चांगली इमेज असलेले होते. त्यांच्यासाठी खूप धडपड करता आली. त्यांचा एक प्रमुख प्रचारक म्हणून मी तिथे काम केलं. त्यानंतर झालं ते आपल्या शिवाजीराव कांबळ्यांचं इलेक्शन झालं खासदारकीचं. त्यावेळेस फक्त बीजेपीची संघटनात्मक बांधणी खूप छान होती. म्हणजे आम्ही आणि DN देशमुख सर, DN देशमुखनी अक्षरशः तालुका साळणी केलेला माणूस तो. त्यांची ती राजदूत का बुलेट कुठली तरी गाडी होती आणि ते सारखे हिंडायचे. त्यामुळे संघटनात्मक बांधणी शिवसेनेपेक्षा कितीतरी पटीनं बीजेपीची होती. त्यामुळे या सगळ्या इलेक्शनमध्ये तिची जबाबदारी आम्ही अंगावर घेऊन आम्ही ते काम केलं आणि सुदैवाने यश मिळालं आम्हाला त्यामध्ये. काही दिग्गज व्यक्तिमत्वांचा सहवास पण आपल्याला लाभला, काय सांगाल? हो, आणीबाणीमध्ये मी मिसामध्ये होतो, त्यामुळे स्वाभाविक तिथे खूप लोक मिसामध्ये होते. बार्शीतलेच 9 जण आम्ही होतो. तात्या देशमुख, बिपिन दादा, आपले पन्नालालजी सुराणा ते पण होते, पत्रकार मुकुंदराव दीक्षित आपले, असे खूप 9 जण आम्ही होतो. आणि स्वाभाविक तिथे गेल्यानंतर आम्हाला हे सगळे भारतातले सिलेक्टेड लोक तिथं होते. म्हणजे बाबासाहेब भिडे आमचे प्रांत संघचालक सुद्धा तिथं होते. आणि आता ते सूर्यकांतची वाढणे म्हटलेले ते लातूरचे डॉक्टर कुकडे म्हणून ते होते. असे खूप दिग्गज माणसं होते. आणि आम्ही त्यावेळेस मी 74 साली, म्हणजे मी जस्ट 25 वर्षाचा होतो तेव्हा. ते मी लॉ करत होतो, लॉ करत असताना मला उचललं होतं.
आणि तिथं गेलो. खरी म्हणजे ती शिक्षा घरच्यांना होती, म्हणजे करती माणसं गेल्यामुळे घरच्यांच्या सगळ्यांचे खूप हाल झाले असं होतं. पण तिथं गेल्यानंतर तिथं संघवाल्यांचं भरणं जास्त असल्यामुळं म्हणजे आमचं ते 18 महिन्याचं संघ शिक्षा वर्गात झाला असा त्याचा अर्थ आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत छान कार्यक्रमाची रचना करून आतली ती व्यवस्था लावली होती. कारण कोंडवाड्यात टाकलेल्या गाईसारखी आमची अवस्था होती. सगळं लक्ष आमच्या दरवाजाकडे असायचं, जेव्हा एकदा आणीबाणी उठते आणि आम्ही बाहेर जाऊ. पण त्यातूनही मानसिकता नीट राहण्यासाठी म्हणून आतमध्ये खूप चांगले प्रयत्न व्हायचे. अभयपचे संस्थापक सदस्यपैकी तिथं दोघं तिघं होते. यशवंतराव केळकर म्हणून होते, बाळासाहेब आपटे होते, प्रमोदजी महाजन होते, आमचे गोपीनाथजी होते. गोपीनाथजी ते लॉ करत होते त्यावेळेस, नुकतेच ते अभयपूरतून आलेले. पण प्रमोदजी महाजन हे पूर्णवेळ कार्यकर्ते होते तिथे. उमरग्याचे डॉक्टर महाजन होते, लातूरचे खूप जण होते, आपल्या परिसरातले खूप लोक होते. काय सांगाल भाऊ, साधारण तुम्ही संघाचं काम करत होतात, एबीव्हीपीचं काम केलेलं आहे, समाजकार्य करत असताना साधारण बार्शीमध्ये कोणते कोणते उपक्रम घेतले, कोणत्या कोणत्या व्यक्तिमत्वांबद्दल काय सांगाल? बार्शीमध्ये काम करत असताना प्रत्येक वेळेस समाजातल्या सज्जन शक्तीला बरोबर घेऊन घेण्याचा मी प्रयत्न केला. अगदी डॉक्टर हिरवेवार जन्मशताब्दीपासून ते थेट परवाच्या विवेकानंद सार्धशतीपर्यंत, आणि या सगळ्या कामात शहरातले ऋषितुल्य माणसांनी खूप मोठा सहभाग दिला. उदाहरणार्थ आपले डॉक्टर यादव यांनी शिलापूजनासाठी जी स्वागत समिती आम्ही उभा केली होती त्याचे ते अध्यक्ष होते. आणि गावातल्या वाडी वस्तीमध्ये जाऊन शिलापूजन करणं, आणि समितीचं अध्यक्ष डॉक्टर यादव आहेत असं म्हटलं की त्यांच्यातलं आमचं अंतर कमी होत असे. इतकंच नाही, म्हणजे डॉक्टरांनी 150वी जयंती विवेकानंदाची सगळं जगभर हे झाली, त्यात बार्शीमध्ये जी स्वागत समिती केली होती त्याचे अध्यक्ष डॉक्टर साहेब होते. त्यामुळं पूर्ण वर्षभर विवेकानंदमुळे सगळ्या शाळा झाल्या होत्या, वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या, अनेक व्याख्यान झाले, आणि एकूण प्रत्येक ठिकाणी मुलीचं लग्न असल्यासारखं डॉक्टरांच्या तिथे उपस्थिती असायची. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम खूप छान व्हायचा. मग नानासाहेब काळे असतील, खूप समाजातली कर्ती मंडळी, व्यापारी आहेत, मधुचंदक सारखे उद्योजक आहेत, अनिलजी सारखे उद्योजक, अनिल बंडेवार सारखे उद्योजक आहेत. समाजातल्या सगळ्या लोकांनी भरभरून सहकार्य केल्यामुळे हे सगळं नीट झालं. त्यामुळे ह्या सगळ्या ऋषितुल्य माणसांना मी मनापासून वंदन करतो. आणि जेव्हा असा विषय निघतो त्यावेळेस मला पहिल्यांदा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते, कारण त्यांच्याशिवाय हे सगळं झालं नसतं. ताई भाऊ, 1990 आणि 1992 साली तुम्ही कार सेवा केली. तेव्हाच्या काळची काही म्हणजे काळ कसा होता, आणि लढा, तुरुंगवास तुम्ही सगळंच भोगलेलं आहे. काय सांगाल त्या आठवणी? कसं आहे की हा 90 साली आपल्याला जायचं, मंदिर पाडायचंय असं नाही झालेलं. जवळजवळ 2-2.5 वर्ष ती, जसं आपण एखादी शेकोटी सिलगावतो ना, तसं हे सिलगत ही चळवळ इतकी मोठी झालेली होती. त्याच्या अगोदर म्हणजे ह्या चळवळीच्या पाठीमागचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत हे संघवाले, मोरोपंत पिंगळे, त्यातून नाव पुढे येतं. म्हणजे बारीक सारीक विचार. मग त्यात गंगामाता भारत माताची यात्रा झाली, त्यात एक राम जेलमध्ये आहेत असं चित्र, आणि ती जेल उघडावा आणि त्याची पूजा चालू व्हावी त्यासाठी आंदोलन झालं. त्याचा पुढचा टप्पा असा होता की शिलापूजन. प्रत्येक गावात जाऊन आपण एक वीट आपण तिथे न्यायची आणि त्या मंदिराला लावायची. ही भावना समाजामध्ये निर्माण होण्यासाठी आशेतून हिमालय शिलापूजनाचा कार्यक्रम झाला. आपल्या बार्शीसाठी बोलायचं म्हटलं तर बार्शीतली वाडी वस्ती आम्ही शिलापूजन करून घेतलं होतं. आणि त्यावेळेस इतकी चाळणी केली होती कार्यकर्त्यांनी. अनेक वेळा असं व्हायचं की काही गावात मुसलमान बहुल असायचे, ते काही ते वेळोवेळी प्रश्न विचारायचे. आम्ही म्हणायचं की राम हा विषय एका आदर्शाचा आहे, म्हणजे तुमचा मुलगा कसा असावा तुम्ही विचार केला तर तुम्ही म्हणाल की रामासारखा असावा. तुम्ही राजा कसा असावा तुम्ही विचार केला, राम जाणून घेतला तर म्हणाल राजासारखा, रामासारखा राम पाहिजे. हा तुमच्या माझ्या जीवनातला एक आदर्श आहे, तो मानदंड आहे, आणि त्याच्यावर हे भारतीय जीवन उभारलेलं आहे. आणि ती अस्मिता आहे आपली, कारण आपले श्रद्धास्थानं सगळी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यावेळेसच्या मुसलमान लोकांनी केला होता. म्हणजे बघा ना, आपल्या भागात आपण जाणतो की तुळजाभवानीलाही अटॅक झाला होता, पंढरपूरला हे झालं होतं. ते ढेरे साहेबांनी जे नवीन लेख लिहिला होता की खरा पंढरीचा म्हणजे माढ्याचा विठोबा आहे,
तिथला नाही. त्यांनी संशोधनात असं मांडलं होतं की इथं विठोबा फोडण्यासाठी म्हणून आले होते, त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी इथं ठेवलं आणि दुसरी मूर्ती तिथं ठेवली. असं ते आहे, खरं खोटं संशोधनाचा हा विषय आहे. पण अशा ह्याच्यात आपलं सगळं म्हणजे तुम्ही जर काशीला गेलात किंवा मथुरेला गेलात तर ही स्थिती आहे. तिथं मशीद बांधलेली आहे, मंदिर उद्ध्वस्त केलेलं आहे आणि आपल्या अस्मिता सगळ्या उद्ध्वस्त करायच्या, यांचा पाठीचा काना संपून टाकायचा आणि यांच्यावर राज्य करायचं. काफर असं म्हणायचे ते. आणि महाराष्ट्राचं नशीब असं की या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवाजी आला, काही म्हणतो ना आपण धर्मशेखाने, तसा मग आपला शिवाजी महाराज महाराष्ट्रातच हे गेला. त्या महाराष्ट्रातले आपण आहोत त्याचा एक अभिमान वाटतो की नाही आपल्याला, असं आहे ते सगळं. तर ते शिलापूजन वगैरे असं करत करत मग ते 90 सालची 31 डिसेंबर ही तारीख ठरली आणि गावोगावी तो विषय पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. आणि भिंती रंगवणं वगैरे, चलो अयोध्या 31 डिसेंबर असं एक वातावरण तयार करायचा प्रयत्न केला. म्हणजे त्यावेळेची गंमत अशी की आम्ही काही ठिकाणी ठरवलं होते. त्यात सुरेश संघी जो शहर कार्य होते माझे, ते मुरलीधर मंदिराच्या शेजारी त्यांचं शोभेच्या दारूचं दुकान होतं. तिथं कोणी येऊन तिथं नावं नोंदणी नाहीयेत. पण असं लक्षात आलं की अरे काय म्हटलं सुरेश, आपण असं करूयात, पहिलं माझं नाव लिहे, दुसरं तुझं लिहे. मग येतील म्हटलं. कोण कोण जाणार, भाऊ जाणार आहेत, सुरेशजी जाणार आहेत, म्हटलं यायला सुरुवात होईल. आणि आश्चर्य असं की माझ्याबरोबर जवळ 70-80 जणांची टीम, साधारण 4 दिवस आधी गेलो आम्ही, 4-5 दिवस, 26ला आम्ही इथे निघालो. ते जाताना हाल होतील कदाचित म्हणून आम्ही सुकडी करून घेऊन गेलो होतो. आमच्या घरीच केली होती ना, वाटत होती तुला, तर सुकडी केली. पण कारशिवेला निघालो आम्ही. इथून आम्ही रेल्वेने निघालो, श्रीराम तिकीट, म्हणजे तिकीट काढायचं नाही, जय श्रीराम म्हणायचं आणि रेल्वेत बसायचं. इथून मग आम्ही केकेने गेलो, तिथून अलाहाबादला आम्ही गेलो आणि अलाहाबादला मात्र आम्हाला तिथे थांबलो आम्ही तिथे. आणि तिथून पुढे सगळी व्यवस्था झाली. अलाहाबादच्या कच्चा वाडा असं एक इमारतीचं नाव आहे, तिथे बार्शीकरांची सोय झाली होती. आणि मग शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कारशिवेला निघालो. लाखो स्वयंसेवक होते. अलाहाबादच्या बाहेर आल्यानंतर प्रतापगड म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या अलीकडे लांब 2-1 किलोमीटरचा तो रस्ता, पूल असावा, त्याच्यावर सगळे ते डिटेन केले, तरी थांबवलं आम्हाला सगळं. आणि रात्रभर तिथेच होतो. अनेकांना इकडे उड्या टाकल्या, ह्याच्यात केलं ते. म्हणजे हे त्या सुरेश संघीला चष्मा होता जरा मोठ्या नंबरचा, चष्मा हरवला त्याचा तिथे. हो. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये मग एक हळूहळू पलायन करत बाजूला जाऊन करून असे मग ते ढिलं केलं जरा. आणि मग आम्ही पुढे निघालो प्रतापगडून. मग तिथून आम्ही चालत अयोध्येला जायचा चालला होता. तो प्रवास जवळजवळ माझ्या मते 150 किलोमीटरचा असावा. हो. बार्शीतले काही कारसेवक म्हणून आपण, संभाजी कुरुंद म्हणून आहे, संतोष ठोंगे म्हणून आहे, असे काही ग्रामीण भागातले ते मुलं इतकी चपळ होती, तुरु चालायचे, पळायचे आमच्या पुढे. आणि आम्ही जे शहरातली मुलं होतो त्यांचे पाय असे सुजलेले असायचे. पण आम्ही तिथे 31ला आमच्यापैकी बरेच लोक तिथे पोहोचले. 31ला गोळीबार झाला. परत 30ला आम्ही तिथे पोहोचलो, 30-31ला रात्री. मग 31 तारखेला आम्ही सगळे मंदिराकडे निघालो, असे व्यवस्थेतून निघालो. तर फ्रंटला सगळे सुदैवाने आम्ही जरा पुढं करणारी मंडळी असल्यामुळे आमची टीम फ्रंटला होती. त्यात नारायण शिंगाडे, तो श्री शिंदे, उदय पवार, असे मिरगणे, असे खूप, हे सगळे 20च्या आतली मुलं होते, 18च्या आतली मुलं होती. ते सगळे पुढे तिथे गेले आणि फायरिंग सुरू झालं. पहिल्यांदा अश्रुधूर त्यांनी मारले. अश्रुधूर निकामी करण्यासाठी म्हणून आजूबाजूचे रहिवासी वरून पाणी फेकायचे. आणि ते त्याच्यावर जर तुम्ही बोंद्रे टाकलं किंवा सेंट टाकलं किंवा ते पाण्यात टाकलं तर ते अश्रुधूर निष्क्रिय व्हायचा. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपले बार्शीकर अगदी पुढे होते. आणि तेव्हा त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला आणि लोक घायल व्हायला सुरुवात झाली. आणि इतके घायल की म्हणजे कोणाला किती लागलं, सगळं पळापळ सुरू झाली. म्हणजे माझ्या आयुष्यातलं, म्हणजे त्याला काय, कारण
काय माहित नाही, माझ्या बायकोचं कुंकू बळकट असावं. एक जरा गोळी लागली म्हणून मी त्याला उठवायला गेलो, मागचा माझ्या गेला, बुलढाण्याचा होता मुलगा. मग त्या दोघांना उचलून आम्ही त्या कोतवालीमध्ये एक टेंट होतं, तिथे डॉक्टर वगैरे होते, तिथे मग त्यानं टाकलं. परत त्यांनी ते रबराच्या गोळ्यांनी फायरिंग चालू केली. मग सगळे पांगत गल्लीपोळात आम्ही पळत गेलो आणि संध्याकाळी 5-6च्या दरम्यान आपापल्या ठिकाणी यायला बघ. मी तर असं रक्ताने राहिलो होतो. बार्शीचे कारसेवक तर म्हटले की भाऊ गेले बहुतेक असं. आणि दुसऱ्या दिवशी मग निघालो परत. असं झालं. सुरेश संघवी कुठे आहे, काय आहे, काही नाही. काही स्वयंचे पुढे आले. मग सुरेशला बघण्यासाठी 4-5 ठिकाणी मी गेलो, पण त्याची माझी काही भेट नाही झाली. मग सुरेश आणि मी उशीर आलो. आज मी आलो बार्शीमध्ये, त्यानंतर मग सुरेश आला, संघवी आले. अशी ती सुन्न करून सोडणारी कारसेवा होती. म्हणजे भयानक होतं ते सगळं चित्र. आता सांगायला ते सोपं वाटतं, पण ते जे प्रत्यक्ष बघणं आणि समोर गोळी लागते आणि ते असं कोलमडताना बघणं आणि त्यात आपण असणं, म्हणजे हे सगळंच भयावह होतं खूप. ते फार नाही झालं. नंतर पांगत गेल्यानंतर त्यांनी डबरी गोळ्या मारल्या आणि खूप लोक मारले गेले त्यावेळेस, खूप लोक मारले गेले. काय वाटतं मग, तो लढा दिला आणि आज आता 22 जानेवारी 2024 रोजी नवनिर्माण झालंय, मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, काय वाटतंय? खूप समाधान वाटतं. समाधान अशा करता वाटतं की संघकामाचं एक वैशिष्ट्य आहे, तिथे नेहमी राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून मांडणी केली जाते. आणि राष्ट्र डोळ्यासमोर करून मांडणी करत असताना या राष्ट्राचा इतिहास असा लेचापेचा नाहीये. आपण अतिशय समृद्ध भारतातले नागरिक आहोत. आपल्या चुकांच्यामुळे हे सगळे दिवस पाहायला मिळाले. आपल्या चुका दुरुस्त करायच्या, देश बलशाली करायचा आणि परत एकदा जोमाने उभारायचा, असा तो विषय होता. पण 90ची झाल्यानंतर इलेक्शन्स लागली त्यावेळेस, आणि इलेक्शनचा परिणाम असा झाला की मुलायम सिंग पडले. मुलायम सिंग असं आम्ही त्याला म्हणायचो. आणि कल्याण सिंगचं राज्य आलं 92ला. परत कारसेवा झाली. सुदैवाने हा सगळा मॅनेज करणं हा जो प्रकार आहे त्यांनी ते वरच्या बाजूने केलं होतं. आणि लाखो कारसेवक तिथं जमले होते आणि प्रतिकात्मक कारसेवा करायची असा विषय होऊन ते जे कारसेवक आतमध्ये घुसले ते कंपाऊंडच्या उचकटून वगैरे, ते पार अगदी 4ही बाजूने घेरलं आणि संध्याकाळपर्यंत ती जमीन दोस्त झाली होती. जो टेंट आता दिसतोय त्या टेंटमध्ये रामलालाची मूर्ती ठेवायला गेले होते. तिथे आम्ही गेलो होतो. त्या रामलालाच्या मूर्तीवर हात फिरून आम्ही तिथे ठेवलेली आहे. हे भाग्य मात्र मला मिळाले. जर CCTV कुठे असतील तर ते बघायला सुद्धा मिळेल आपल्याला. आणि मग तिथून आम्ही फार समाधानाने आलो. आमच्या ब्राह्मण गलीला मनोज कुलकर्णी म्हणून होता, रिक्षा चालवत होता. तो वारला. तो वर घुमटावर गेला आणि त्याचा कसा पाय निसरला काही कळलं नाही. तो असा येऊन असा कमरेवर आदळला. त्याला आम्ही असं पाठशी घेऊन बार्शीपर्यंत आणलं होतं त्याला. सगळं आणि असं सुन्न सगळं वातावरण होतं. आम्ही काशीला सुद्धा गेलो होतो, त्याला अशी पाठशी घेऊनच गेलो होतो. रेल्वेमध्ये तिकिटाचा काही प्रश्नच नाही. रेल्वेचं तिकिटाचं म्हणजे आत्ता सांगणं कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण एक चांगला प्रसंग सांगतो तुम्हाला. संघाचा पोत त्यातून तुम्हाला कळेल. तर अयोध्येला आम्ही जाणार आहोत. त्याच दरम्यान इथले प्राध्यापक भुजबळ सर हे त्यांची अमरावती सासरवाडी तेही चालले होते रिझर्वेशन करून. तर ते आमच्या मित्र सर्कलमध्ये असले, आता मी कॅन्सल करतो माझं तिकीट असं ते म्हटले. मी सरांना असं म्हटलं की सर असं काही करू नका, हे संघाने अरेंज केलेलं आंदोलन आहे, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, तुमच्या उषा पायथ्याला बसतील पण तुमच्या कशालाही धक्का लागणार नाही. म्हटलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही चला, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि सुदैवाने ते आले. सासूबाईची ओळख कदाचित जास्त असेल म्हणून आले असतील, पण ते आले. आणि त्यांनी अजूनही ते सांगतात की काही त्रास आम्हाला झाला नाही. सगळे कारसेवक असे बाजूला होते, हाताशी पायाशी बसायचे, खाली बसायचे, पण कोणी आम्हाला त्रास दिला नाही. म्हणजे हा फरक आहे त्यातला. त्याच काळामध्ये काही अन्य संघटनांचे आंदोलन झाली होती तर स्टेशन लुटत जायचे ते कार्यकर्ते. हा फरक होता संघाचा. आणि हे
आता जे हाडाचे कार्यकर्ते आहे, मी भाजपचा कार्यकर्ता आहे, असे जे काही आहेत नौखे, त्यांना काय सांगाल? काय नाही, हा संघर्ष, राजकारण, समाजकारण काय असतं? कसं असतं, या देशाचा अस्मितेला जाग देणारी व्यवस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. राजकारणातून समाज प्रबोधन होतं असं मला नाही वाटत. अन्य ज्या संस्था आहेत की ज्याच्या माध्यमातून, म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की मामासाहेब जगदाळे सारखा माणूस उभारला. पूर्वी साने, भावे हे डॉक्टर असायचे, आता जानरावपासून सगळे डॉक्टर आहेत. हा शिक्षणाचा आणि परिवर्तनाचा विषय आहे. म्हणून समाज परिवर्तन हे समाजातल्या लोकांनी उठून समाजाच्या गरजा काय आहेत हे ओळखून काम केलं तर समाज परिवर्तन होणार. मोदींनी कितीही म्हटलं तर ते नाही होणार, असं ते आहे. म्हणून समाजाला जाग आणण्याचं काम, तिथं नीट संघटन उभा करण्याचं काम, फर्स्ट नेशन, मी पहिल्यांदा माझा भारत, नंतर मी, अशी मनोवृत्ती तयार करण्याचा भाग. आणि भारत म्हणजे अंबानीने उभा केलेलं मोठं हॉटेल नाही, ताज हॉटेल नाहीये. भारत म्हणजे तळागाळात राहणारा माणूस आहे. आणि तिथे जाऊन त्यांना छातीशी लावून त्यांचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न करणं हे खरं राष्ट्रोत्थान आहे. आणि हे हा संघाचा विचार आहे, असं आहे ते. आणि संघाने अशा बारीक सारीक, मी लहानपणापासून संघाच्या शाखेत जातो ना, बारीक सारीक गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. परिवर्तन असेल, हे असेल, प्रत्येक कामात संघाने विचार केलाय, त्याच्याचा उपाय शोधलाय. फक्त त्या लांबीरुंदीचा माणूस भेटला ना की मग त्या कामाला आकार येतो. मग त्यासाठी आम्ही थांबतो. येईल आज न उद्या कोणीतरी येईल, असं होतं आणि थांबतोय आपण, असं काय आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आतापर्यंत कार्य करतच आहात सदैव. अगदी पत्र्याची बेकरी होती, त्यानंतर लक्ष्मीबाई केळकर पतसंस्था, जी महिलांसाठी चालू केलेली आहे, त्याचं व्यवस्थापन पूर्णपणे तुम्ही पाहत आहात. तर काय सांगाल आगामी संकल्प तुमचे? त्या मला ते अत्यंत हलाखीचा शब्द आहे ना, त्याचं ऑब्जेक्शन आहे. सुदैवाने मला छोटे मोठे उद्योग करायची सवय आहे. माझी आई मला लालीच्या पुड्या करून द्यायची. लाली माहिती आहे, तू खाल्ले जीभ लाल होते हो, बडीशोप कुटायची, त्यात रंग टाकायचा, थोडी साखर टाकायची आणि मग ते विकून यायचो मी. आईजवळ पैसे द्यायचो, बरं 2 किलो ज्वारी आणि भागलं. त्यामुळे हलाखी हा विषय मला नाही माहित. म्हणजे मी जेव्हापासून स्वतंत्र उभारलोय तेव्हापासून मला, मी उपाशी असं नाही दिसलं मला कधी. हो हो, ते घेतलंय मी, मला ते फार आवडायचं. म्हणजे मी ते दुष्काळात मी BA ला होतो बार्शी कॉलेजला, ती एक वेगळी हिस्ट्री आहे, ती सांगण्याची आता वेळ नाहीये. तर माझ्याबरोबर दररोज एक विद्यार्थी जेवायला असायचं. आमच्या घरी ती पातळ आमटी आणि सातूची चपाती किंवा मक्याची भाकरी, आम्ही दोघं मिळून कुस्करून खायचो आम्ही. मग तो जायचा. मी म्हणजे समरसता हा विषय मला संघात दिसला. मला तिथं कोणी जात नाही विचारतो, कुठला रे असं नाही विचारलं. म्हणजे मोहोळकर असतील, माझ्या आजूबाजूचे जे मोठे कार्यकर्ते, मोहोळकर सर असतील, अरविंदराव खैर असतील, माझ्या काळात जे कार्यवाह होते ते डॉक्टर मोहोळकर, आता नाव ऐकायला मला काल परवा आठवतच नव्हतं, डेंटिस्ट होते. ते पहिले कार्यवाह म्हणून मी त्यांना पाहिले पहिल्यांदा. असं आमच्या आधी बाबासाहेब काळे, म्हणजे नानासाहेब काळ्यांचे वडील, ते संघचालक होते. आठवले संघचालक होते. विष्णुपंत बंडेवार म्हणून संघचालक होते. या सगळ्या प्रवासात खूप समाधानाने आणि खूप मोठ्या लोकांचा सहवास मिळाला आणि इथपर्यंत आलो. आता मी 74 पूर्ण केलंय. त्यामुळे कुठलीही खंत नाही, छान शांत वाटतं, बरं वाटतं हे सगळं यश बघितल्यानंतर. म्हणजे आज जे तुम्हाला रस्ते दिसतात, मोठे पूल दिसतं, हे सगळं ठरलेलं आहे. ह्या देश उभा करायचा म्हणजे ह्या 10 गोष्टी करायच्या. मला सांगा, 317 कलम रद्द होईल असं आपल्याला कधी वाटलं होतं का? हे मी लहानपणापासून म्हणजे अभयप करत असताना सुद्धा आम्ही मांडायचो, 317 कलम रद्द झालं पाहिजे, समान नागरिक कायदा झाला पाहिजे, असं करत करत इथपर्यंत आलो आणि 317 कलम रद्द झालं. आणि हा विषय सगळ्या भारतीयांना हवा होता. अनेक अन्य पक्षाचे मोठे मोठे कार्यकर्त्यांनी म्हटले की हे झालंय ते बरोबर झालं. म्हणजे असा हे संघ परिवाराचा उद्देश आहे. आणि त्या सगळ्या गंगोत्रीमध्ये मला वाहत जायला मिळालं हे माझं भाग्य आहे. त्यामुळं मला याची खंत त्याची खंत मला ती कधी काही वाटत नाही मला, असं आहे. म्हणजे संघ जीवनात माझ्या वाट्याला आलेले हे कामं हेच महत्वाचे आहेत ना. ते डॉक्टर हेडगार जन्मशताब्दी 89 साली होती, त्यावेळेस मी तालुका कार्यरत होतो. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांच्या मध्ये
बार्शीतलं काम ठळकपणे उठून दिसावं असं असायचं. बरोबर. बारीक सारीक गोष्टीमध्ये म्हणजे जो कार्यक्रम मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न, त्याला वेळ द्यावा येतो. म्हणून मी आता द्विचार होत नाही ना. म्हणजे 74 साली सुद्धा काहीतरी मुलगी मजुरी करून घेते माझ्याकडून. तर मी म्हणतो की मी तरुण असताना मला संसार नाही करता आला, म्हणून माझी बायको मला रुची धरून काम करून घेते. पतसंस्थेच्या माध्यमातून काय आगामी संकल्प काय आहे? तर पतसंस्थेच्या माध्यमातून तर माझा आगामी संकल्प काही असं मी सांगू शकतो की मला खरंच एक मोठी बँक करायची आहे. ती महिलाच बँक करायची आहे. आणि आज जे मी थोड्या प्रमाणात माझ्या उपेक्षित बांधवांसाठी काम करतो, म्हणजे मी ठरवून अगदी फकीरानगर, भीमनगर, भाजीवाले, टपरीवाले अशा नागरिकांच्या मध्ये मी काम करतो आणि मला त्यात खूप आनंद आहे. अनेक लोकांना ते कळतं आणि त्यांची पैसे फेडण्याची क्षमताही चांगली असते. 2 हात कमी जास्त होतं ते, पण आम्ही मागं लागून पिगमीच्या माध्यमातून ते पैसे परतफेडीचा प्रयत्न करतो. उलट जे मोठे माझ्याकडून चुका झालेत की काही मोठं हायपोथिकेशन घेऊन पैसे दिले, तिथं मी नेमकं अडकलोय असं झालंय. चालू पैसा काही बुडत नसतो बँकेचा, अर्जनामध्ये येईल. पण मला एक चांगली बँक झालेली बघायची आहे. सुदैवाने मला एक सापडलाय माणूस असा महिलांसाठीच. कारण बॅकबोन ऑफ द लाईफ किंवा या राष्ट्राचा बॅकबोन कोण असेल तर तुम्ही आहात माता भगिनी. खरंच अगं, म्हणजे हे तू समोर चालू ठेवलं म्हणून मला काही बोलता येत नाही. नाहीतर संसार फक्त तुम्ही करता, आम्ही फक्त सहकार्य करतो तुम्हाला, असं काय. 22 जानेवारी 2024 रोजी श्री प्रभू रामचंद्राची जी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुरू आहे, नवनिर्माण झाले मंदिराचं. आणि या निमित्ताने जी तुम्ही 1990 आणि 92 साली जी कारसेवा केलेली होती, त्याबद्दल तुमचा भगवंत देवस्थाननी आणि श्रीराम मंदिर ट्रस्टनी पण तुमचा सत्कार केलेला आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो मी भगवंताचरणी प्रार्थना करते. आणि जे काही आगामी संकल्प महिलांसाठी विशेष तुम्ही बँक करणार आहात, पुढे संकल्प आहे तुमचा, त्याला बार्शी टुडेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक वंदन. खूप धन्यवाद.